गुड इव्हनिंग स्टुडंट्स. बघा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह यामध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये रेट मेजरचे प्रॉब्लेम बघितले होते. त्यानंतर जो पॉईंट होता तुमचा एक्सरसाइज मधला की रोल्स थेरम आणि एलिमिटी रूल. तर कोविड-19 मुळे एलिमिटी रूल आणि रोल्स थेरम हा मात्र काय केलाय, तो आपण त्यांनी कट केलाय बघा. तर त्यावरले प्रॉब्लेम आपण न घेता आपण इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन कडे वळूया. एक इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन बद्दल एक थोडक्यात जॉमेट्रिकल त्याची काय आहे, जॉमेट्री त्याची काय आहे, इन्क्रीजिंग म्हणजे काय, डिक्रीजिंग म्हणजे काय, एक छोट्याशा प्रॉब्लेमवरनं किंवा आपण थोडक्यात एका ग्राफवरनं माहिती करून घेऊ. बघा, सपोज हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. आता इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हटलं की फंक्शन म्हणजे कर्व. आपण म्हणू y इज इक्वल टू f ऑफ x इज अ कर्व. ओके, y इज इक्वल टू f ऑफ x, हा y इज इक्वल टू f ऑफ x नावाचा काय असेल, कर्व असेल. ओके, आणि तर बघा यामध्ये इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग विथ a मायनस डेल्टा आणि a प्लस डेल्टा अशा दोन पॉइंट मध्ये घ्यायचे. बघा, थोडक्यात आपल्याला काय चेक करायचंय, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग. ते इन्क्रीजिंग फंक्शन असेल की डिक्रीजिंग असेल, पण कोणी मध्ये त्या ब्रॅकेट मध्ये थोडक्यात काय, त्या इंटरवल मध्ये. ओके, त्या इंटरवल मध्ये म्हणजे काय, तर ऍट x इज इक्वल टू a या ठिकाणी म्हणूया आपल्याला काय करायचंय, ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग ऍट x इज इक्वल टू a म्हणजे a मायनस डेल्टा आणि a प्लस डेल्टा. ओके, या पॉइंट मध्ये. आणि टँजंट ड्रॉ केली बघा ऍट पॉइंट दिली a या पद्धतीने. तर या ठिकाणी ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे फाइंड आउट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली कन्सेप्ट आहे की ज्या वेळेस टँजंट म्हणजे कोण, टँजंट म्हणजे स्लोप. ओके, स्लोप त्या लाईनचा, आणि त्या लाईनचा स्लोप म्हणजे आपल्याला m इज इक्वल टू किती, टॅन थीटा. m इज इक्वल टू टॅन थीटा, द अँगल मेड बाय x पॉझिटिव्ह ऍक्सिस. ओके, द अँगल मेड बाय पॉझिटिव्ह ऍक्सिस. थोडक्यात ही या पद्धतीने आपण असं ड्रॉ करूया. हा स्लोप मी थोडा वरती घेऊ आणि ही लाईन असेल आणि ती टच करून जात असेल. ओके, या पद्धतीने असं आपण थोडी जॉमेट्री वेगळी काढली. हा कर्व आहे y इज इक्वल टू f ऑफ x. या पॉइंटला ऍट x इज इक्वल टू a म्हणूया. ओके, x इज इक्वल टू कितीला, a ला. पहिली फॉर्म बरोबर होती पण आपल्याला थीटा. ओके, ती टँजंट म्हणजे काय, थीटा ऍट x इज a. आणि इंटरवल घेतला आपण हा a मायनस डेल्टा, स्मॉल इंटरवल घेतला. काय घेतला, स्मॉल इंटरवल, आणि कोण, a प्लस डेल्टा या पद्धतीने. मग या पॉइंटला ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग ते कसं फाइंड आउट करायचं, तर ते टँजंट म्हणजे काय आहे, स्लोप ऑफ द लाईन. आणि आपल्याला माहिती आहे स्लोप ऑफ द लाईन म्हणजे m, आणि m म्हणजे आपण जस्ट प्रिव्हियस घेतले की स्लोप म्हणजे आपण dy अपॉन dx. म्हणजे त्या फंक्शनचा dy, या फंक्शनचा dy अपॉन dx म्हणजेच कोण, f डॅश ऑफ x. कोण, f डॅश ऑफ x. बघा, आणि जर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, ओके, पॉझिटिव्ह असेल, तर आपण त्याला म्हणतो इन्क्रीजिंग फंक्शन. काय म्हणतो, इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, आणि इन्क्रीजिंग फंक्शन, इन्क्रीजिंग फंक्शन, आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x लेस दॅन 0 असेल, निगेटिव्ह असेल, तर आपण त्याला म्हणतो डिक्रीजिंग फंक्शन. काय म्हणणार आहे, डिक्रीजिंग फंक्शन. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. म्हणजे काय, जर एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि तो ऑलवेज पॉझिटिव्ह येत असेल, काय असेल, पॉझिटिव्ह येत असेल, तर आपण त्याला म्हणतो इन्क्रीजिंग फंक्शन इन दॅट इंटरवल. या इंटरवल मध्ये पूर्ण फंक्शन नाही घ्यायचं आपल्याला, फक्त a मायनस डेल्टा आणि a प्लस डेल्टा यामध्ये. त्यानंतर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा संबंध काय आला, ही जी टँजंट होती ही टँजंटचा स्लोप म्हणजेच काय, थोडक्यात डेरिव्हेटिव्ह, आणि y इज इक्वल टू f ऑफ x चा स्लोप म्हणजेच काय, f डॅश ऑफ x. ओके, f डॅश ऑफ x म्हणजे कोण, डेरिव्हेटिव्ह. एवढं सर्व लक्षात न ठेवण्यापेक्षा जस्ट एवढं जरी फाइंड आउट केलं की जर एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येत असेल तर त्याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचं, आणि एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येत असेल तर त्याला म्हणायचं डिक्रीजिंग फंक्शन. ओके, मग थोडक्यात बघा तुम्ही y इज इक्वल टू 1 अपॉन x हे फंक्शन आहे. ओके, किंवा y इज इक्वल टू जास्त लांब नका जाऊ, x क्यूब फंक्शन.
y इज इक्वल टू कोण आहे एक्स क्यूब आहे. आता हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग कसं फाइंड आउट करायचं बघा. इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग, इन्क्रीजिंग शब्दाला डिक्रीजिंग शब्दाला म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग त्या y चा डेरिव्हेटिव्ह येईल विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x². आता जगातली कोणतीही किंमत x ची जगातली कोणतीही किंमत जर तुम्ही यामध्ये पुट केली ना तर याची व्हॅल्यू दरवेळेस पॉझिटिव्हच येणार. मला असा x ची व्हॅल्यू सांगा की ती टाकल्यानंतर निगेटिव्ह येणार. म्हणजेच काय 3x² इज ग्रेटर दॅन 0, हेन्स इट इज काय म्हणता येईल, इट इज इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ते फंक्शन का इन्क्रीजिंग आहे ते सर्व कळणं महत्त्वाचं. बघा नेक्स्ट आहे y इज इक्वल टू 1/x. y is equal to 1/x, differentiate with respect to dy upon dx is equal to minus 1/x². 1/x डेरिव्हेटिव्ह किती minus 1/x². मायनस x ची व्हॅल्यू कोणती जरी घेतली तरी हे निगेटिव्ह साइन त्याला फंक्शनला सोडणार आहे का नाही. x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह घ्या ती पॉझिटिव्ह ना पण निगेटिव्ह साइन ऑलरेडी कनेक्टेड असणार आहे. म्हणजेच काय तर f डॅश ऑफ x म्हणजेच काय -1/x². हे कसं आहे लेस दॅन 0 आहे आणि म्हणून हे कोणतं फंक्शन झालं डिक्रीजिंग फंक्शन. तर विद्यार्थी मित्र एवढं काही हे सगळं जॉमेट्रिकल मिनिंग वगैरे समजून घेण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि तो डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येत असेल तर ते इन्क्रीजिंग फंक्शन इन दॅट इंटरवल, आणि जर f डॅश ऑफ x निगेटिव्ह येत असेल तर त्याला म्हणायचं डिक्रीजिंग फंक्शन. ओके कन्फर्म. ओके काय व्हेन f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह आला, इन्क्रीजिंग लेस दॅन आला डिक्रीजिंग. ओके कन्सेप्ट क्लिअर. आणि जॉमेट्रिकल कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर तुम्ही ही घेऊ शकता. ओके या पद्धतीने ते आहे. मग हा x1 पॉइंट आहे आणि हा x2 पॉइंट आहे. नक्कीच x1 पेक्षा x2 मोठा आहे, x1 ग्रेटर दॅन x2. ओके यामध्ये त्यांनी डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन नवीन बुक मध्ये वापरली आहे किंवा हे वापरलं तरी चालेल. ओके तर या पद्धतीने होता इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग. फक्त एवढंच लक्षात घ्या डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला इन्क्रीजिंग फंक्शन, निगेटिव्ह आला डिक्रीजिंग फंक्शन. ओके थँक्यू. बघा आपण एक्सरसाइज 2.4 स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. तर ते फंक्शन आहे f of x is equal to x cube minus 6x² plus 12x minus 16 for x is greater than 0. इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनची टेस्ट आपल्याला माहिती आहे की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तो डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर इन्क्रीजिंग फंक्शन, निगेटिव्ह आला तर डिक्रीजिंग फंक्शन. तर सर्वप्रथम आपल्याला या फंक्शनचं काय घ्यावं लागेल मग डेरिव्हेटिव्ह. बघूया डेरिव्हेटिव्ह काय आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर f of x चा डेरिव्हेटिव्ह काय f डॅश ऑफ x. ओके y असं काय घेतलं असतं dy upon dx. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x² minus 6 into 2 that is 12x plus 12 minus 16. ओके मग हा f डॅश ऑफ x मध्ये मी 3 कॉमन घेतो. बघा काय घेतो बघा हा 3 पुढे आला 3x² minus 12x plus 12. हेन्स f डॅश ऑफ x is equal to मी 3 कॉमन घेतो, आतमध्ये शिल्लक आहे x² minus 4x plus 3. ओके x² minus 4x plus 3. आता फाइंड आउट करूया की हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग. मग काय वाटतंय x² minus 4x plus 3 हे काय आले क्वाड्रॅटिक इक्वेशन आले. बघा काय वाटतं विचार करा बरं, हे पॉझिटिव्ह होऊ शकेल की निगेटिव्ह येणार. ओके काय केलं 3 कॉमन घेतला x² minus 4x plus 4 सॉरी 3 4 जा 12. ओके 3 4 जा 12. मग हे इज इक्वल टू 3 मी ऍज इट इज लिहिलं, फर्स्ट मिडल साइन ब्रॅकेट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असे लिहू शकतो. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ ओके प्लस 2 हा मायनस 2. ओके हा स्क्वेअर फॉर्म मध्ये दिला. कोणत्या फॉर्म मध्ये दिलं स्क्वेअर फॉर्म मध्ये. यामध्ये सर्वात महत्त्वाची ही स्टेप आहे बघा स्टार करतो मी, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हा 3 ऍज इट घेतला नो प्रॉब्लेम. बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट, मिडल टर्मचं साइन आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट ब्रॅकेटचा स्क्वेअर. तुम्ही हे 10th मध्ये घेतलंय बघा परफेक्ट स्क्वेअर मेथड मध्ये. कोणता
परफेक्ट स्क्वेअर मेथड मध्ये इन द स्क्वेअर फॉर्म मध्ये तयार करण्यात येईल. मग बघा हा 3 पॉझिटिव्ह आहे इज ग्रेटर दॅन 0 म्हणतो मी. का बरं 3 पॉझिटिव्ह आहे नो प्रॉब्लेम. हे x ची व्हॅल्यू मी 0 घेतली. 0 - 2 -2 -2 चा स्क्वेअर 4 ओके पॉझिटिव्ह. 2 घेतला 2 - 2 फक्त तो 0 ग्रेटर दॅन 0 नंतर घेतला मी 3 - 2 1 1 चा स्क्वेअर 1 म्हणजेच काय f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजेच काय म्हणता येईल द फंक्शन इज इन्क्रीजिंग बिकॉज काय म्हणता येईल f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0. ओके का बरं कळलंय का. बघा ही स्टेप मी दिसत नसेल ते परत क्लिक करतो. हा 3 ॲज इट इज ओके हा 3 ॲज इट इज काय करायचं स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर किती x साइन ऑफ द मिडल मायनस आणि स्क्वेअर रूट ऑफ लास्ट वन 4 चा स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिण्याचं एक टेक्निक आहे. काय करा जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल क्वाड्रॅटिक म्हणजे स्क्वेअर असेल तर फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्या x मिडल टर्मचं साइन घ्या मायनस आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्या 4 चा स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा 3 पॉझिटिव्ह आहे आणि x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इथे x ची व्हॅल्यू कोणती जरी घेतली आणि ऑल निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह hence the value is always positive hence f dash of x is greater than 0 hence function is increasing. Okay now write down this carefully. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे f of x is equal to 2 - 3x plus 3x square minus x cube. Again question is same. Test whether the following function is increasing or decreasing. Increasing आहे की decreasing काय घेता डेरिव्हेटिव्ह differentiate with respect to x. मग f dash of x is equal to the derivative of 2 is 0 minus sign the derivative of 3x is only 3 okay plus derivative of 3x equal to somewhere येणार 6x minus the derivative of x cube is minus 3x square. Okay f dash of x minus sign कॉमन घेतो -3 कॉमन घेतो ऍक्च्युली -3 कॉमन घेतो त्यामुळे ते x स्क्वेअर मायनस किती -6x plus 3 okay that is equal to -3 as it is. The square root of x square is x middle sign √3 bracket square okay √3 bracket square square root of sign x middle term sign plus square root of 3 bracket square okay या पद्धतीने. आता हे जर केलं हा निगेटिव्ह येणार आहे ऑब्वियसली hence f dash of x is less than 0. f dash of x less than 0 function is decreasing. Okay now write down this. Okay sorry for that इथे काही x square minus 6x plus 3 okay but the value is negative hence f dash of x is less than 0 कारण की आपण √3 जर घेतलं तर √3 into 2 I think √6 होणार नाही ते ओके किंवा ॲज इट इज ठेवता जाईल बट वाय -3 इज कॉमन हेन्स इट इज निगेटिव्ह. ओके नाउ राइट डाउन दिस. f dash of x less than 0 function is decreasing. Function is decreasing. Okay, question number 2 आहे exercise 2.4 मधला question number 3 f of x is equal to x minus 1 upon x हा तुम्ही होमवर्कला सॉल्व करू शकता. इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग कसा f of x is equal to x minus 1 upon x. It is increasing or decreasing. सोपा आहे x डेरिव्हेटिव्ह 1 minus I did minus sorry 1 upon x minus 1 upon x square minus minus come close to 1 upon x square and it is increasing function. का बरं x व्हॅल्यू 1 आहे x स्क्वेअर ची कोणती जरी व्हॅल्यू घेतली पॉझिटिव्ह येणार आणि पॉझिटिव्ह वाले सर्व काय होणार f dash of x is greater than 0 hence it is increasing function. तुम्ही ते होमवर्कला सॉल्व करू शकता. ओके मग यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे हा बोर्ड साठी विचारला गेला आहे HSC साठी 3 मार्क्स साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा फॉर व्हिच द फंक्शन आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग.
फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, म्हणजेच काय ना, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग डिफरन्शिएट सोल्युशन f ऑफ x परत एकदा लिहा. f of x is equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. Differentiate with respect to x. F dash of x is equal to 6x square minus 6x minus 12 plus 6 that is 0. And f dash of x is strictly greater than 0. Okay, म्हणजेच काय, 6x square minus 6x minus 12 is strictly greater than 0. मी 6 कॉमन घेतो, कॉमन घ्या. x square minus x minus 2 is greater than 0. ओके, म्हणजेच काय, 6 हा ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आहेच आहे. ओके, दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे हा 6 आहे. म्हणजे का x square minus x minus 2 is greater than 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे आपण फॅक्टर पाडूया. मग काय फॅक्टर पडतील, मल्टिप्लिकेशन ऑफ -2 and addition 2 1 जा that is -2 plus 1 that is x square minus 2x plus x minus 2 is greater than 0. okay, x common घेऊया, x minus 2 okay plus 1 x minus 2 greater than 0. hence x minus 2 into x plus 1 is greater than 0. हे आलं तुमच्या व्हॅल्यू. दोन नंबरचं प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0 कधी असेल बघा, दोन नंबरचा a आणि b यांचा मल्टिप्लिकेशन 0 पेक्षा मोठा कधी असेल, जेव्हा a पण पॉझिटिव्ह असेल आणि b पण पॉझिटिव्ह असेल, और a पण निगेटिव्ह असेल b पण निगेटिव्ह असेल. करून बघा, -2 into -2 plus 4 ग्रेटर दॅन 0. म्हणजे हे कधी होईल, सर्वात महत्त्वाचं आहे केसेस इथपर्यंत विद्यार्थी करेक्ट ऑप्शनने सॉल्व्ह करणार. परत एकदा मी इथपर्यंत आणतो, इथून पुढे खूप महत्त्वाचं आहे, बोर्डसाठी 3 मार्काचा क्वेश्चन आहे, समजून घ्या. अतिशय 2 मिनिटाचा विषय होतो. तुम्हाला फंक्शन दिलंय 2x cube minus 3x square minus 12x plus 6. हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे. हे जर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह नक्कीच ग्रेटर दॅन 0 असेल आणि म्हणून सर्वप्रथम मी याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. तो आला 6x square minus 6 minus 12. ऑब्झर्व करा, पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच काही नंबर असेल तर कॉमन घ्या. ओके, मी 6 कॉमन काढला, आतमध्ये शिल्लक x square minus 6 minus 2 is greater than 0. हा 6 ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे हा प्रश्नच मिटला. मग राहिलं कोण की हा x ची व्हॅल्यू किती ते फाइंड आउट करायचं आहे. x square minus x minus 2 greater than 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं म्हणून याचे फॅक्टर पडले, याचे दोन फॅक्टर पडले, x minus 2 x plus 1 is greater than 0. या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन ग्रेटर दॅन 0 असं कधी पॉसिबल आहे, असं दोनदा पॉझिटिव्ह बघा. आयदर फर्स्ट वन इज पॉझिटिव्ह, सेकंड वन इज पॉझिटिव्ह. ओके, हा पॉझिटिव्ह असेल हा पॉझिटिव्ह असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येणार. सेकंड केस मध्ये हा निगेटिव्ह असणार आणि हा पण काय असणार, निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आणि म्हणून केस फर्स्ट की दोघंही कसे पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे x minus 2 is greater than 0 or x plus 1 is greater than 0. म्हणजे x greater than 2 minus to this side or x 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 पेक्षा पण मोठी आणि x ची व्हॅल्यू 1 पेक्षाही मोठी. म्हणजे याचा जर युनियन घेतला तर x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1. हे आहे तुमचं पहिलं सोल्युशन x चं. ओके, x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी घ्यावी लागेल. केस सेकंड काय सांगते केस सेकंड, हा पण निगेटिव्ह. फर्स्ट नंबर x minus 2 is negative or x plus 1 is also negative. Hence x is less than 2 or x is less than -1. x ची व्हॅल्यू 2 पेक्षाही लहान आणि -1 पेक्षाही लहान म्हणजेच x ची व्हॅल्यू स्ट्रिक्टली -1 पेक्षा. बघा ना, x ची व्हॅल्यू दोन्ही पण सॅटिस्फाय केलं पाहिजे. x ची व्हॅल्यू 2 पेक्षा लहान आणि x ची व्हॅल्यू -1 पेक्षाही लहान. सॉरी, x ची व्हॅल्यू 2 पेक्षा लहान, x ची व्हॅल्यू 2 पेक्षा लहान घ्यावी लागेल, त्यामध्ये -1 ची येणारच. ओके, आणि म्हणून तुमचं दोन आन्सर आले, आयदर x इज ग्रेटर दॅन 1 और x इज लेस दॅन 2 असा असेल
तरच ते फंक्शन काय असणार आहे, स्ट्रिक्टली इनक्रीजिंग असणार. ओके, या कंडिशन मात्र समजून घ्या. ओके, राईट डाऊन दिस फर्स्ट ऑफ ऑल. ओके ओके, यामध्ये एक आले x+1, त्याबद्दल मायनस होणार, सॉरी फॉर दॅट, -1. ओके, आणि नेक्स्ट आहे 2. ओके, इथे कन्फर्म केले आपण. ओके, गुड. म्हणजे दोन प्रॉब्लेम आपले, x इज ग्रेटर दॅन -1 आणि x इज लेस दॅन 2. ओके, या पद्धतीने हा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजून घ्या. काय केले, सुरुवातीला फर्स्ट आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याचा डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 दाखवला, त्यानंतर फॅक्टर पाडले, फॅक्टरचे दोन फॅक्टर झाले. दोन केसेस आहे, सर्वप्रथम दोन केसेस पहिले आहे, एक ग्रेटर दॅन 0 ची आणि एक लेस दॅन 0 ची. ओके, अशा पद्धतीने तुमचा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन मधला इंट्रोडक्टरी पार्ट आपण पूर्ण केलाय. यावरती नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टोटल डीप प्रॉब्लेम जे आहेत ते सर्व आपण एकदा घेणार आहोत. हा एक प्रॉब्लेम परत एकदा मी रिपीट करणार आहे, समजून घ्या. या व्हिडिओमध्ये जे काही आपण दिलेलं आहे ते व्यवस्थितपणे नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.